नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवरती मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण जे अपडेट आलेला आहे जलसंपदा विभागाअंतर्गत कालच जो जी.आर. मंजूर झालेले आहे, ज्या जागा मंजूर झालेल्या आहेत 8,000 प्लस त्या संदर्भात माहिती आहे. यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे, त्यासोबतच या पदाकरिता जे 3 पद होते त्या 3 पदात मिळून एकच पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि त्याच्याच 2 ते 3 हजार जागा पूर्ण महाराष्ट्रामध्ये भरल्या जाणार आहे. त्याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असेल किंवा जाहिरात कधी येऊ शकते, तसेच जाहिरात आल्यानंतर ती एक्झाम कोणामार्फत घेतली जाणार आहे, टीसीएस, आयबीपीएस का एमपीएससी मार्फत वर्ग करण्यात आलेली आहे किंवा आज जर एमपीएससी मार्फत घेतली ती ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे, ही संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती देतोय. आपल्याकडे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या ठिकाणी ऑनलाईन नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत. यामध्ये जलसंपदा विभागाअंतर्गत ज्या गट ब आणि गट क च्या जागा आहेत, पदाकरिता सुद्धा आपण टेक्निकल नॉन टेक्निकल सब्जेक्ट या ठिकाणी घेणार आहोत. ओके, वेगवेगळ्या सर्वेच्या बॅचेस या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहेत. तसेच यामध्ये तुम्हाला नोट्स सुद्धा पीडीएफ नोट्स अवेलेबल करून दिले जाणार आहेत. लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकता. तसेच ज्या व्हिडिओ लेक्चर आहे ते तुम्हाला डाउनलोड सुद्धा करता येणार आहेत. तर बॅच जॉईन करण्याचा 9823442263 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथनं सुद्धा तुम्हाला ॲप डाउनलोड करता येणार आहे. जे वेगळे पद होते, आता आपल्याला माहिती आहे मागच्या वेळेस जे 2023-24 ला जाहिरात प्रसिद्ध झाली होती जलसंपदा विभागाअंतर्गत, त्यामध्ये वेगळे पद भरली गेली होती. परंतु त्यामध्ये जो कालवा निरीक्षक पद आहे, कॅनल इन्स्पेक्टर आपण ज्याला बोलतो, त्या पदांचा समावेश सुद्धा होता. 3 पदे एकत्रित करून या पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. कालवा सिंचन प्रकल्प अधिकारी. तर यामध्ये जलसंपदा विभाग वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट अंतर्गत हे भरलं जातं. पाटबंधारे संशोधन आणि विकास संचालनालय मार्फत. याच्याकरिता जे सेवा प्रवेश नियम आहेत, विद्यमान सेवा प्रवेश नियमातील अराजपत्रित प्रशासकीय अधिकारी आहे, कालवा निरीक्षक गट क चं पद आहे. याची जी वयोमर्यादा आहे, कोणताही उमेदवार फॉर्म भरू शकतो ज्यांचं वय ओपन मध्ये 38 आहे आणि कॅटेगरीमध्ये जर असाल तर आपल्याला 43 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर एज्युकेशनल क्रायटेरिया दिलेला आहे. पजेस अ डिग्री इन एनी डिसिप्लिन अँड पजेस गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट विथ द स्पीड 40 वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश टाइप रायटिंग वर 30 वर्ड्स पर मिनिट इन मराठी टाइप रायटिंग. म्हणजे काय म्हटलेलं आहे यांनी, पदवी उत्तीर्ण असलेल्या महिला आणि पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकतात. त्यासोबतच ज्यांच्याकडे विथ द म्हटलेलं आहे, ओके, और दोन पैकी एक असणं गरजेचं आहे. मराठी 30 टायपिंग किंवा इंग्लिश 40 टायपिंग सर्टिफिकेट. ओके, टंकलेखन परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झालेला असाल तर तुम्ही या ठिकाणी कालवा निरीक्षक पदाकरिता फॉर्म भरू शकता. पुढे काय दिलेलं आहे, लिपिक टंकलेखच्या जागा आहेत, त्यामध्ये वरिष्ठ लिपिकच्या आहेत, त्यासाठी डिग्री लागते. लिपिक टंकलेखला सेमच आहे. नॉमिनेशन भूपजेस्थ डिग्री. यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, त्यानंतर संगणक हे सगळे पद जलसंपदा विभागांतर्गत भरली जाणार आहेत. कालच जे राज्याचे जलसंपदा मंत्री आहेत संजय राठोड यांच्या जे मंत्रिमंडळामध्ये निर्णय झालेला आहे, त्यामध्ये 8,000 प्लस जागेला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघूया आपण याच्यामध्ये. कालचा जो अपडेट आलं होतं त्यामध्ये म्हटलंय की त्यांनी मृदा आणि जलसंधारण विभाग अधिक सक्षम करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. विभागाच्या 8,767 जागेंचा पदांचा सुधारित आकृती बंदाला काय दिलेली आहे, मंजुरी यांनी दिलेली आहे. त्यामध्ये अभियांत्रिकी सोबतच कृषी अभियांत्रिकी पदांनाही मान्यता आहे. तसेच 29 महानगरपालिकामध्ये, या महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका आहेत, त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार पुरस्कृत मृदा आणि जलसंधारणाची विविध कामे प्रभावीपणे पार पडण्याकरिता जे आकृतीबंध आहे, तसेच 34 जिल्ह्यामध्ये विभागीय कार्यालयामध्ये जे मनुष्यबळ अपुरं आहे, ओके, ते सुद्धा या ठिकाणी पूर्ण पद 8,000 प्लस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे. त्यामध्ये गट ब, गट क आणि गट ड च्या सुद्धा जागा असणार आहे. त्यामधलं सर्वात महत्वाचं, सर्वात जास्त जागा असणारं पद मला आता सांगितलं मी, कालवा निरीक्षक कॅनल इन्स्पेक्टर आहे. त्याला फक्त डिग्री आणि मराठी किंवा इंग्लिश टायपिंग दोन्हीपैकी एक असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. ओके, तर हे महत्वाचं अपडेट होतं. जो जी.आर. आलेला आहे त्या संदर्भात ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. हा जी.आर. आपण टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना हवाय त्यांनी टेलिग्राम चॅनलमध्ये लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, तर हिची जी जाहिरात आहे जलसंपदा विभागाची, आता आकृतीबंध मंजूर झालेला आहे. ही
एक्झाम एमपीएससी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे. ओके, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत ऑफलाईन स्वरूपामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पेपर असणार आहे, 36 जिल्ह्यामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं आहे, पेपर एकच होणार आहे. त्यामध्ये जो सिलेबस आहे, मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, जीके आणि तांत्रिक घटक. ओके, जलसंपदा विभागामधील जे महत्त्वाचे कायदे आहेत किंवा त्यांच्या योजना असतील किंवा जे पॉलिसी आहेत, ते आपल्याला तांत्रिक घटकामध्ये अभ्यासाकरिता असणार आहे. त्या पदाच्या डिमांडनुसार त्यांचा तो तांत्रिक अभ्यासक्रम लवकरच त्यांच्या वेबसाईटला मृदा आणि जलसंधारण विभागाच्या प्रसिद्ध होईल आणि याची जाहिरात पुढच्या महिन्यात जून एंड पर्यंत प्रसिद्ध होणार आहे. तर म्हणजे आपल्याकडे साधारणतः 1 ते 1.5 महिन्याचा अभ्यासाकरिता कालावधी आहे. तिथनं पुढे 3 ते 3.5 महिन्यानंतर एक्झाम सुद्धा होणार आहे. तर मी आता सांगितलंय की कालवा निरीक्षक हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, मागच्या वेळी जाहिरात आलेली खूप चांगलं पद आहे. S14 नुसार त्यांचा स्केल पे आहे, म्हणजे साधारणतः 40 ते 45,000 रुपये तुम्हाला स्टार्टिंगला सॅलरी असणार आहे. तर त्याचा स्पर्धा सुद्धा जास्त आहे. ओके, मागच्या वेळेस खूप जास्त कट ऑफ लागला होता. यावेळेस सुद्धा आता एमपीएससी तर घेणार आहे ऑफलाईन स्वरूपामध्ये. तर स्पर्धा त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. तर आपल्याला अजून ज्या चुका झालेल्या आहेत ते टाळायच्या आहेत. त्यासाठी योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता आपल्याकडे त्याची बॅच, जलसंपदा विभाग भरतीची स्पेशल बॅच, कालवा निरीक्षक असेल, वरिष्ठ कनिष्ठ लिपिक किंवा जे स्थापत्य अभियांत्रिकीचे आहेत त्याच्या सुद्धा आपण बॅचेस या ठिकाणी टेक्निकल सब्जेक्ट सहित चालू करत आहोत. त्याकरिता आपल्याला 98 23 44 22 63 या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला एनरोल करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. ओके, थँक यू.